लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, पद्मभूषण सन्मानित, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित प्रवरा सायन्स अकॅडमीतर्फे मी प्राध्यापक सागर कुलकर्णी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहे जेई मेन्स आणि ॲडव्हान्स या परीक्षांची माहिती. सर्वप्रथम जेई म्हणजे काय? जेई स्टँड्स फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. जेई एक्झाम कोण कंडक्ट करतं? इट इज कंडक्टेड बाय NTA, दॅट इज नॅशनल टेस्टिंग एजन्सी. जेई एक्झाम ही कशाकरता घेतली जाते? इट इज conducted for admissions to undergraduate engineering programs at NITs, IIITs and other centrally funded technical institutes, that is CFTIs. It is also an eligibility test for JEE Advance. म्हणजे JEE Advanceला जर आपल्याला बसायचं असेल तर आपल्याला आधी जेई मेन्स द्यावी लागते. जेई मेन्समध्ये आपल्याला इलिजिबल व्हावं लागतं आणि मग आपण जेई ॲडव्हान्स ही एक्झाम देऊ शकतो. जेई ॲडव्हान्स ही एक्झाम कशाकरता होते? तर इट इज कंडक्टेड फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग प्रोग्राम्स ॲट IITs. जेई ॲडव्हान्सची अधिक माहिती आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणारच आहोत. जेई मेन्स ही एक्झाम वर्षातनं दोनदा होते. इट इज कंडक्टेड ट्वाइस अ इयर. फर्स्ट अटेम्प्ट इज कंडक्टेड इन द मंथ ऑफ जानेवारी, म्हणजे जानेवारीमध्ये पहिल्यांदा होते. अँड सेकंड अटेम्प्ट इट इज कंडक्टेड इन द मंथ ऑफ एप्रिल. पण यावर्षी ड्यू टू COVID-19 पॅन्डेमिक सेकंड अटेम्प्ट म्हणजे एप्रिलची जी परीक्षा आहे सेकंड अटेम्प्ट इज पोस्टपॉन्ड इन द मंथ ऑफ सप्टेंबर. सुरुवातीला ती जुलैमध्ये होणार होती पण ती आता सप्टेंबर या महिन्यामध्ये पोस्टपॉन्ड झालेली आहे. मग आता जर एखाद्या विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षा दिल्या तर स्टुडंट्स बेस्ट ऑफ द 2 scores विल बी कन्सिडर्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ द मेरिट लिस्ट. म्हणजे मेरिट लिस्ट प्रिपेअर करताना त्या 2 स्कोअरमधला जो बेस्ट स्कोअर आहे तो कन्सिडर केला जाईल. सो बेस्ट ऑफ द 2 scores विल बी कन्सिडर्ड. आता जेई मेन्स ही जी एक्झाम आहे ही कशा प्रकारे घेतली जाते? इट इज कंडक्टेड इन CBT मोड. CBT मीन्स कम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे ही एक्झाम आपल्याला कम्प्युटरवरती द्यावी लागेल. पेन पेपर यूज करून ही एक्झाम घेतली जात नाही. कम्प्युटरवरती आपल्यासमोर क्वेश्चन येतो, त्याचे ऑप्शन्स येतात, त्यापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करायचा असतो. सो इट इज कंडक्टेड इन CBT मोड. मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इज इंग्लिश, हिंदी अँड गुजराती. सो तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भराल जेई मेन्सचा त्यावेळेला तुम्हाला मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर निवडावं लागतं. तुम्ही ते इंग्लिश घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता सर्व शहरांमध्ये, आणि गुजरातमधल्या शहरांमध्ये तुम्ही गुजराती मीडियमसुद्धा निवडू शकता. इट इज बेस्ड ऑन NCERT सिलेबस ऑफ स्टँडर्ड 11th अँड 12th विच इज फॉलोड बाय CBSE बोर्ड. म्हणजे 11वी-12वीचा जो NCERT सिलेबस आहे जो CBSE बोर्ड फॉलो करतो तर त्या सिलेबसवरती ही जेई मेन्स एक्झाम आधारित असते. आता याचं आपण सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन बघूया. साधारणतः जेई मेन्स या एक्झाममध्ये 3 विषय असतात: फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. फिजिक्समध्ये 25 क्वेश्चन्स, केमिस्ट्रीमध्ये 25 क्वेश्चन्स, मॅथमॅटिक्समध्ये 25 क्वेश्चन्स. सो टोटल क्वेश्चन असतात 75. जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतात.
म्हणजे 25 क्वेश्चन्स into 4. So physics paper will be of 100 marks, chemistry paper will be of 100 marks and mathematics paper will be of 100 marks. So total JEE mains paper will be of 300 marks. सो आता हे 25 क्वेश्चन लिहिताना असे 20 + 5 असे का लिहिलेत? कारण की यामध्ये 20 क्वेश्चन जे आहेत ते असतात MCQ टाईप, म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिले असतील त्यापैकी एक तुमचा पर्याय बरोबर असेल, सो ज्याला आपण म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. अँड 5 क्वेश्चन्स विल हॅव टू आन्सर टू बी फिल्ड इन ॲज न्यूमरिकल व्हॅल्यू. म्हणजे याचं आन्सर तुम्हाला ऑप्शनच्या फॉर्ममध्ये न लिहिता न्यूमरिकल व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या क्वेश्चनचं आन्सर 9 येऊ शकतं, 4.2 येऊ शकतं, 5/7 येऊ शकतं. सो एखादा नंबर, एखादी न्यूमरिकल व्हॅल्यू त्याचा आन्सर येऊ शकतं. सो फिजिक्समध्ये 25 क्वेश्चन्स, 20 MCQs, 5 न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स. केमिस्ट्रीमध्ये 20 MCQs, 5 न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स. आणि मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा 20 MCQs आणि 5 न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स. टोटल हे 75 क्वेश्चन सॉल्व करण्याकरता तुम्हाला वेळ मिळतो 3 hours. सो 3 hoursमध्ये 180 मिनिट्समध्ये तुम्हाला हा पूर्ण पेपर सॉल्व करायचा असतो. यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत त्याचं जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला +4 मार्क्स मिळतात. तुमचं उत्तर जर चुकलं तर तुमचा 1 मार्क वजा होतो, म्हणजे तुम्हाला -1 मार्क्स मिळतात. आणि जर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर सोडून दिलं, तो प्रश्न तुम्ही सोडवला नाही तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतात. म्हणजे जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर तो प्रश्न तुम्ही सोडून देणं सोयीस्कर राहील. कारण जर तुम्ही तो अटेम्प्ट केला आणि त्याचं उत्तर चुकलं तर तुमचा 1 मार्क वजा होणार आहे. न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स जे आहेत 5 न्यूमरिकल व्हॅल्यूचे क्वेश्चन्स आहे. हा जो वरचा पॅटर्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, हा त्या 20 क्वेश्चन्स करता येतो. आणि न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन जे आहे 5 त्यांच्याकरता जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर 4 मार्क्स, आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर इथे तुमचे मार्क वजा होत नाहीत. सो या 5 क्वेश्चन्स करता तुमचे मार्क्स वजा होत नाहीत आणि तुम्ही उत्तर जर सोडून दिलं तर तुम्हाला 0 मार्क मिळतात. सो निगेटिव्ह मार्किंग स्कीम जी आहे ती फक्त या 20 क्वेश्चन्स करता आहे, या 5 करता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. आता JEE मेन्स या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडले तर तुम्ही या देशातल्या 31 NITs मध्ये ॲडमिशन घेऊ शकता. NIT म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. 25 ट्रिपल IITs मध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ट्रिपल IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि 20 CFTI म्हणजे सेंट्रली फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स. याचा अर्थ या टेक्निकल इन्स्टिट्यूट सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत चालवल्या जातात. तर अशा 20 CFTI मध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर ही झाली संपूर्ण माहिती JEE मेन्स या परीक्षेची. आता आपण बघूया JEE ॲडव्हान्स या परीक्षेची माहिती. JEE ॲडव्हान्स ही परीक्षा IITs मार्फत घेतली जाते आणि JAB म्हणजे जॉईंट ॲडमिशन बोर्डच्या गायडन्स खाली घेतली जाते. JEE ॲडव्हान्स ही परीक्षा का होते तर आपल्या देशामध्ये ज्या प्रतिष्ठित अशा IITs आहेत, IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अशा 23 IITs मध्ये प्रवेश घेण्यासाठी ही JEE ॲडव्हान्स एक्झाम घेतली जाते. JEE ॲडव्हान्स एक्झामला तुम्ही डायरेक्ट ॲपियर नाही होऊ शकत. तुम्हाला आधी JEE मेन्स एक्झाम द्यावी लागते. या JEE मेन्स एक्झामपैकी टॉप 2,50,000 स्टुडंट्स सिलेक्ट केले जातात. दरवर्षी याचा कट ऑफ जाहीर होतो. त्या कट ऑफनुसार अंदाजे 2.5 लाख म्हणजे 2,50,000 स्टुडंट्स सिलेक्ट केले जातात आणि तेच फक्त JEE ॲडव्हान्स एक्झाम देऊ शकतात. आता या 2.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे. ज्या कास्टला जितकं रिझर्वेशन जितक्या पर्सेंटेजमध्ये दिलं असेल त्यानुसार तेवढे स्टुडंट्स या 2.5 लाखामधनं सिलेक्ट केलेले असतात. सो आधी तुम्हाला JEE मेन्स एक्झाम द्यावी लागते आणि त्यातनं 2,50,000
टॉप स्टुडंट्स वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार सिलेक्ट केले जातात आणि तेच फक्त जेई ॲडव्हान्स ही एक्झाम देऊ शकतात. युजली जेई ॲडव्हान्स एक्झाम जी आहे ती मे महिन्यामध्ये होते, पण यावर्षी कोविड-19मुळे ही एक्झामसुद्धा सप्टेंबरमध्ये शिफ्ट केलेली आहे. आता जेई ॲडव्हान्सचे 2 पेपर असतात आणि प्रत्येक पेपर हा 3 तासाचा असतो. हे दोन्ही पेपर सेम डेला म्हणजे एकाच दिवशी होतात आणि त्यांच्यामध्ये 2 तासाचा गॅप दिलेला असतो. प्रत्येक पेपरमध्ये 3 विषयावरती प्रश्न असतात: फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. पुन्हा याचा सिलेबस हा NCERT सिलेबस, 11वी-12वीचा NCERT सिलेबस जो CBSE बोर्ड फॉलो करतं त्याच सिलेबसवरती ही सुद्धा एक्झाम घेतली जाते. आता जेई ॲडव्हान्सची मार्किंग स्कीम काय, तर सगळ्यात महत्त्वाचं याची कुठलीही फिक्स मार्किंग स्कीम नाही आहे. एव्हरी इयर मार्किंग स्कीम इज डिफरंट. प्रत्येक वर्षी नवीन मार्किंग स्कीम आणली जाते. कधी हा पेपर 300 मार्काचा असतो, कधी हा पेपर 320 मार्काचा असतो, कधी हा पेपर 360 मार्काचा असतो किंवा यापेक्षा इतरसुद्धा मार्क्सचा पेपर हा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मागच्या वर्षीचे पेपर्स जेई ॲडव्हान्सचे बघून याचा अभ्यास करू शकता, कारण की दरवर्षी वेगवेगळ्या मार्किंग स्कीम जेई ॲडव्हान्स एक्झाम करता ठरवलेली असते. आता या जेई ॲडव्हान्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात. सिंगल आन्सर MCQ जसे जेई मेन्समध्ये होतात, मल्टिपल आन्सर MCQज, पार्शल आन्सर MCQज, न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स, मॅट्रिक्स मॅच टाईप क्वेश्चन्स अँड पॅसेज कम्प्रेहेन्शन्स. आता सिंगल आन्सर MCQ काय आहे तुम्हाला माहिती आहे. मल्टिपल आन्सर MCQ काय असतं, समजा एखाद्या क्वेश्चनला तुम्हाला 4 ऑप्शन आहे, A, B, C आणि D. तर सिंगल आन्सर MCQमध्ये याच्यापैकी एकच आन्सर फक्त करेक्ट असतं, पण मल्टिपल आन्सर MCQमध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 2 आन्सर्स करेक्ट असू शकतात. मग तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला A हे सुद्धा उत्तर लिहावं लागतं आणि C हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला लिहावा लागतो, तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात. मग पार्शल आन्सर MCQ म्हणजे काय, तर समजा या प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क्स आहे आणि याचे 2 उत्तर करेक्ट आहे, A आणि C. पण समजा तुम्ही दोन्ही जर लिहिले A आणि C तर तुम्हाला +4 मार्क्स मिळतील. याच्यातलं तुम्ही फक्त A लिहिलं तर तुम्हाला +2 मार्क्स मिळतील, म्हणजे तुम्हाला पार्शियल आन्सर मिळेल. मल्टिपल आन्सर MCQमध्ये तुम्ही जर दोन्ही लिहिले तरच तुम्हाला +4 मिळतील, पण पार्शियल आन्सर MCQमध्ये तुम्ही 2 पैकी 1 लिहिलं तर तुम्हाला पार्शियल मार्क्स मिळतात, म्हणजे +2 मार्क्स तुम्हाला मिळतात. नंतर न्यूमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स काय ऑलरेडी आपण जेई मेन्समध्ये बघितले, ज्याचं उत्तर हे एखाद्या न्यूमरिकल व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये येतं. मॅट्रिक्स मॅच टाईप क्वेश्चनमध्ये काय असतं, तर समजा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ काही पॉईंट्स तुम्हाला दिले असतील, त्याचे आन्सर्स A, B, C, D अशा प्रकारे दिले असतील आणि तुम्हाला इथे मॅच करायचं आहे की फर्स्ट जे आहे ते कशाशी करेक्ट आहे, म्हणजे फर्स्ट करेक्ट टू A, सेकंड करेक्ट टू C, 4 करेक्ट टू B. या प्रकारे तुम्ही आन्सर्स त्याचे लिहायचे असतात. आणि यामध्ये सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की एका क्वेश्चनचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त करेक्ट आन्सरही येऊ शकतात, म्हणजे 2चं समजा C पण येऊ शकतं आणि D पण येऊ शकतं, थर्डचं B सुद्धा येऊ शकतं आणि D सुद्धा येऊ शकतं. सो अशा प्रकारे याला आपण मॅट्रिक्स मॅच टाईप क्वेश्चन असं म्हणतो. पॅसेज कम्पॅरिझनमध्ये तुमच्या सिलेबसमधला एखादा पॅसेज तुम्हाला दिलेला असतो आणि त्या पॅसेजवरती खाली काही क्वेश्चन दिले असतात, ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. बरं, हे सगळेच्या सगळ्या प्रकारचे क्वेश्चन येतीलच असं नाही, याचं कुठल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्हाला जेई ॲडव्हान्स एक्झाममध्ये येऊ शकतं. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा अशीच आहे की त्याचं कुठलंही फिक्स पॅटर्न या ठिकाणी नाही आहे, कुठलाही फिक्स पॅटर्न नाही आहे.
काही क्वेश्चन जे आहेत त्यांना तुमचं उत्तर तुम्ही त्याचं बरोबर लिहिलं तुम्हाला +4 मार्क्स मिळू शकतात किंवा काही क्वेश्चनला +3चं सुद्धा मार्किंग असतं. काही क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग आहे तर काही क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. रॉंग आन्सर्स जे आहे त्यांना काही ठिकाणी -1 काही ठिकाणी -2 या प्रकारे याचा कुठलाही फिक्स पॅटर्न नाही आहे. म्हणजे समजा जर एखाद्या क्वेश्चनचे 4 ऑप्शन आहेत A, B, C, D आणि याचे 2 आन्सर्स करेक्ट आहे A आणि C आणि तुम्ही उत्तर लिहिताना लिहिलं A, C तर तुम्हाला मिळतील +4. पण समजा तुम्ही उत्तर लिहिताना लिहिलं A, C आणि D सुद्धा तर या दोघांचे +4 तुम्हाला मिळतील पण या Dचे मात्र -1 म्हणजे या क्वेश्चन करता टोटल तुम्हाला मिळतील 3 मार्क्स. सो या प्रकारे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा कुठेही फिक्स पॅटर्न याचा नाही आहे. आता एकतर याचे मार्किंग स्कीम फिक्स नाही आहे, क्वेश्चनचे टाईप कुठले येतील ते फिक्स नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग कुठे आहे कुठे नाही आहे कशी आहे ते सुद्धा फिक्स नाही आहे, कुठल्याही चॅप्टरचं वेटेज इथे फिक्स दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे ही या कंट्रीतली मोस्ट डिफिकल्ट एक्झाम समजली जाते. सो JEE ॲडव्हान्स एक्झाम दिल्यानंतर तुमचं 23 IITsमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. जरी ही मोस्ट डिफिकल्ट एक्झाम असेल तरीसुद्धा व्यवस्थित अभ्यास करून नियोजन करून मार्गदर्शन घेऊन तुम्ही JEE ॲडव्हान्स एक्झाम देऊ शकतात आणि IITsमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. तर या व्यतिरिक्त अजून जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही JEE मेन्सच्या माहितीकरता jemain.nta.nic.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि JEE ॲडव्हान्सच्या अधिक माहितीकरता तुम्ही jeeadv.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. थँक्यू.